राज्यामध्ये आज नगरपालिकेचे या ठिकाणी निकाल जाहीर होणार आहे. आपल्यासोबत या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. काय सांगाल भाऊ, काय परिस्थिती राहील सध्या बुलढाणा? बुलढाणामध्ये अभूतपूर्व मेजॉरिटी शिवसेनेची येईल, नगराध्यक्षही जिंकेल आणि बुलढाण्याच्या लोकांनी जे विकासाला मतदान या ठिकाणी केलेलं आहे की काँग्रेसला मतदान देऊन काही उपयोग नाहीये, सरकार नाहीये आणि म्हणून या शहराचा सत्यानाश केल्यापेक्षा, शहराचा वाटोळे केल्यापेक्षा आमदार आहेत, सरकार आहेत, केंद्र सरकार आहे, राज्याच्या केंद्राच्या योजना लोकांसाठी आणता येतील आणि त्या दृष्टिकोनातून लोकांनी विकासाला मतदान या ठिकाणी भरभरून केलेलं आहे आणि म्हणून एक विश्वास आहे की दोन तासात जो काही निकाल लागेल तो कल आमच्या बाजूने असेल. विरोधकांनी अनेक आरोप केलेले आहे. काय आम्ही त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यांचे मतलबचे आरोप होते, दिशाहीन आरोप होते, ज्याचा काही संबंध निवडणुकाशी नव्हता. अशा मुद्द्यावरती निवडणूक लढले. लोकांना विकास पाहिजे होता आणि आम्ही निवडणूक विकासावरच लढलो. बुलढाण्यामध्ये या ठिकाणी महायुती झाली नाही, सगळे या ठिकाणी वेगवेगळे लढले, त्याचा काही परिणाम झाला नाही? परिणाम तर निश्चित होणार आहे, कारण वंचितचा उमेदवार नव्हता, एमआयएमचा उमेदवार नव्हता आणि काँग्रेसकडे जर विचार केला तर शहरामध्ये काँग्रेसची मतं भाजप शिवसेनेपेक्षा जास्त आहे आणि त्यातच भाजपचा एक उपरे उमेदवार इकडे उभा राहिलेला. परंतु काँग्रेसच्या मतदारांनी सुद्धा हा विचार केला की आपण मतं वाया गमावल्यापेक्षा आपण विकासाला मते देऊ आणि मग काँग्रेसच्या मतांचा कल आमच्याकडे आल्यामुळेच आमच्या विजयाची खात्री झालेली आहे. जिल्ह्याची काय परिस्थिती राहील भाऊ? जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजप शिवसेना जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना भाजपच मोठी आघाडी घेईल. कदाचित महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरचा पक्ष पुढे येईल, तर 2 नंबरचा पक्ष म्हणून आम्ही शिवसेना म्हणून पुढे येऊ. संजय राऊत यांनी आचार आरोप केलेले एकनाथ शिंदेवरती. संजय राऊतांनी त्या बाईला दोघाला अक्कल नाहीये, दोघे नालायक आहेत की एक राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी इतक्या उदार मताने काम केलंय, त्यांच्या काळजाला जसा काळा ठिपका पण त्यांनी लागू दिला नाही. इतका निष्कलंक आमचे एकनाथराव शिंदे साहेब इतक्या 40 वर्षांमध्ये राजकारणामध्ये आहेत आणि विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा या संजय राऊताचा आणि त्या अंधारेबाईचं कट कारस्थान आहे. ते दोघेही बेशरम आहेत माझ्या नजरेतनं. अरे किमान करायचं राजकारण चांगलं करा ना. चांगलं घाणेरडे राजकारण काय करता तुम्ही? विकासातून स्पर्धा करा आमच्याशी. आम्ही एवढी कामं केली, तुम्ही तेवढी करून दाखवा. पण हे हा काय धंदा आहे? कुठल्याही चांगल्या माणसाला बदनाम करायचा आहे म्हणजे ही शेवटी राजकारणातली शेवटची पातळी या उभाटाच्या लोकांनी गाठलेली. महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं की महायुती होईल का? काय सांगा? महायुती महापालिकेमध्ये आवश्यक आहे आणि ती होईल. कोण राहील मुंबईचा महापौर? मुंबईचा महापौर शिवसेना भाजपचाच असेल. त्यांनी आता मराठीचा मुद्दा या ठिकाणी हाती घेतलाय, मराठी माणसाचा. उद्धव ठाकरे आणि बघा, मुंबई महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे आणि मराठी माणूस मुख्यमंत्री त्या ठिकाणी महापौर होणार आहे. त्याच्यामुळे याच्यात काही शंका घेण्याची काही कोणाला गरज नाही. आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारसंघाचा विकास केलाय. आता मधल्या काळामध्ये या ठिकाणी चर्चा होती की आपल्याला कुठेतरी मंत्रीपद या ठिकाणी मिळणार आहे. काय मी काही मागितलं नाही आणि मला नको पण. नाही, पण चर्चा आहे. तर तुम्हाला चर्चा काही कोणी काय करू, मला तशी तुम्हाला दिलं तर चर्चाशी काही देणं घेणं नाही. तुम्हाला दिलं तर स्वीकारणार का? मला काही गरज नाही. नक्कीच या ठिकाणी पाहिलं की आपल्यासोबत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे संजीव गायकवाड या ठिकाणी आमदार होते. त्यांनी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महायुतीचेच या ठिकाणी नगराध्यक्ष जास्तीत जास्त या ठिकाणी निवडून येतील. शिवाजी मामनकर, प्राईम टाइम, महाराष्ट्र, बुलढाणा.